झालं का मनासारखं? झालं आता आले ना आता कशा बरोबर करायला तरी घर आलं तर काय करू मग? कशाला आला तर? बस डोक्यात जाऊन बसा. आईचं घर आलं तर डोकं शांत बसा, डोकं शांत. आणि माझ्याबद्दल अजिबात चुगल्या बिगल्या काही करायचं नाही. काय पण बोलते, काय पण बोलता. हा आणि त्या उगाच त्यांना आधीच तर मी ठसते आणि तुम्ही उगाच माझ्या डोक्यात जायचं नाही. आणि नाहीतर मग घरी गेल्यावर ना तुमची बघा मग काय होईल. आलोच नाटकं करू. हा तुम्ही पण नाटके करायचं नाही आणि जास्त उभे करत बसायचं नाही. बस बाबा, डोक्याला ताण कशाला देते. हा, बरोबर. चल, ताई आहे का घरी? या. चल, चल. या. बाबा लई लांब घर आहे तुझं. कशाचं लांब आहे? आपली एकटा जाणार होतास ना बाबा? आई ना पाठीमाग आई ना अभ्यासा. कशाला आणलं तर तिला? नाही तुला नाही बोललो मी, दुसऱ्याला बोललो. पण तिला मी म्हणलंच नव्हते ना घेऊन चला लय गरमायला लागले मी. हात तोंड धुऊ का? आहे का पाणी मोरी मध्ये? मोरी मध्ये पाणी आहे ना बाई, तिथं लाईट लावलेला आहे, पाणी आहे. महाराणी म्हणीच काम आहे बाबा. अरे बाबा डोक्यात ताण येले मोठा, ती गेली बरं झाली तिथं. तुला म्हणलं रे तिला आणून नको म्हणून. अरे काय खरे पाठिंबा लागली ना अवदासा, तुम्ही टाकली माझ्या पदरामध्ये. आता दिसली बाबा चांगली, वाटलं बरं आहे. काय बरे तिथं झाली ती मसाडीवाली खाऊ एक काय काम आहे, काय काम आहे. बळच मध्ये चला 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 मुलीच्या कोस काय उजीर पडला डोक्यामध्ये. तिला काय नाही, तिला यायचं होतं. तिला वाटत बहीण भाऊ काय बोलते, काय नाही, काय करते. एक काम कर, तिच्या सोड कसं कर तिला. मला ती दिले डोक्यात ताण येईल. कसं सोडावं बाबा तिला, एवढे मोठे पैसे. अरे मी ऑफिसला गेले ना, अरे तू आम्ही ऑफिसला गेलो ना, बोलून खाती. मला काय डोक्यात ताण झाला. डबल देत नाही तुला, नाही देत, काय नाही देत. भांडणं झाल्यावर तर काय देतच नाही वाटतं. नुसतं स्वतः करून खाती. मग तू गेल्यानंतर मी गेल्यानंतर आरामच्या मग काय सांगू नको काय. पोरायला आणि तिला आणि पगारातले पूर्ण पैसे घेती. ती तिकडे लंपस करते तिच्या माईच्या तिकडं. अरे बाप, हे बरोबर बोलली तू. तू असं कर ना, सगळे पगार देत होत ना तिच्या हातामध्ये. तुला माहितीये मोबाईल सगळं बघते ना, मोबाईल मध्ये सगळं येतं. तर ती बया ना बाबा लय अवघड आहे. त्या मोबाईलला काय करतो फिंगर हे लाव. आणि कसं पण करते, मोबाईल तोडून टाकी ती. सुटलंच नाही पाहिजे ते फिंगर. ती आपल्या घरात ओपत नाही बाबा, एवढी काळी कशी ती. अरे बाबा करत ना डोक्यात ताण आहे, आता काय करते. बरं आहे बाबा, आपल्याला बरं आहे, आपल्या घरामध्ये निघून जाईन, हे होईन. आधीच आपण गरीब माणसं. अरे ती ना आतमधून ना एकदम अवदासा जायला आल्यावर बघत नाही घुमती घरामध्ये, घुमती पण लय बेकार आहे. तिच्यावर सारखं. कशाला बाबा धोडी फसलं, आपलं गाडच फसले. अरे कसलं काय लय मोठं फसले आता. काय म्हणली तुझ्यासारखी दिसत ती बरी, काय दिसत ती त्याच्यामुळे केली होती ती. अवदासा टाकली माझ्या गळ्यामध्ये. तुम्ही झालं मोकळा, पण मला होतं नाही का ताण, टेन्शन लय. मला काय माहिती काय नाही असं बोलत होतो आम्ही. मला काय चालू कोपऱ्यात उभा राहून ऐकते, याच्यामुळेच येतात काय बहिणीकडे चुगल्या करायला. तुला काय गरज होती आमची कोपऱ्यात हे करून ऐकायची, चुगल्या ऐकायची. मग तुम्हाला माझी काय गरज आहे? दोघा जणांमध्ये बोलता का? मग बोलणार ना, माझा भाऊ आहे, मी माझ्या भावाला सांगणार. भावाचं लग्नच करून द्यायचं नव्हतं ना. भावाचं लग्न आमच्या घरात सुद्धच होत नाही. म्हणजे काय अप्सर आणायची होती काय तुमच्या घरात? भावाला अक्षरच भेटली असती ना, आम्ही आणली असती. एवढं मोठं याच्यासाठी तिथून घाटको करून इथं बोलवले का आम्हाला? अरे किती शिक्षण झालं मग माहितीये का तुला? पण हिला बोलवलंच नव्हतं. शिक्षण झालंय ना, तर ते शिक्षकावालीच धुडायची सारख्या रांगेमध्ये उभ्या होत्या, आपण शुक्रिया ताईशी लग्न केलं. काय वडिलांच्या याने झाले आणि तुला बोलावलंच नव्हतं. तू कशाला आलीच आमच्या घरी? मला माहिती नाही तुम्ही अशा कारणाने करता. मला माहिती नाही. मला माहिती नाही. काय झालं आता हे डोक्याला आला बाबा. हिला काय कर माहितीये का, कामाला पिटव हिला. घरी बसल्या कामाचं मग ती काम व्हायला लागली ती खाऊन पिऊन आपली. अरे ती मग ती कामाला जाणार काय. 50,000 रुपये हुंडा दिलाय, त्याच्यापासून खाते मी. अरे 3-3 लाख रुपये हुंडा देते, 3-3 लाख रुपये. अरे 50,000 हुंडा दिलाय, लग्न बी कसं लावले आंबडले, न्यायालयामध्ये लावले ना. झालं असं ते बात वेगळी होती ना. बोललो होतं ना, कोणची नवरी कोणाची, कोणची नवरी कोणाची, हे कोणाला तरी आणि त्या लग्नामध्ये दुसरं हात झाला असतं तर बरं झालं असतं. कुठे गेलं असतं पळून. तुमच्या बाबाला विचारा, खर्च तुमचा बी कमी होत होता म्हणून तुम्ही म्हणा. काय नाही, तुम्हाला हुंडा
हुंडा द्यायला म्हणून तुम्हाला जास्त अहो, पण झालं माझ्या लग्नाला 15 वर्ष झाले तुम्हाला आता काय अरे कळलं? काय पुण्य केलं होतं, काय पाप केलं होतं, ही अभ्यासा पडली त्याच्यामध्ये. टाकून घेतले होते का कुठे गेले होते तुमचे डोळे आम्हाला बघायला आता? बारीक होती तुला म्हणलं होतं येऊ नको. रावली जयश्री सारखी दिसती हा. ती आहे, चांगली आहे, असं आहे, शिकल्या आता काय? सवरलेली, चांगला जॉब करीन ही तर घरातच बसलेली अहो, आहे. पण तुम्ही मोठ्यात ना मोठ्या माणसाचं काम काय असते? दोघं नवरा बायकोची भांडण सॉल्व्ह करायचं असते का तुम्ही एकमेकाचे भांडण लावून देतात आमच्या दोघांमध्ये? आणि मी आम्ही म्हणते, भांडण भांडण लावून नाही दिले. दिली. मग ते आज मला समजलं तुमच्याकडे आलं माझा नवरा बिघडतो कस काय? मी म्हणते. बिघडतो कसा? दरवेळेस बिघडते. बिघडतो. मग का बिघडते? दरवेळेस आणि हे बघ, हे असे पापड घेऊन आली सगळे चुरा मुरा झालेले सगळे हे असे. अरे. ते तरी आणले तुम्ही. तुम्ही सस्त्यात मस्त घेऊन चला काय म्हणली. गरज आहे आम्हाला हे असं आणायचं सडका पडका आम्हाला काय गरज आहे? आणि हे आंबे हे बघ इकून सगळे डागले डुबलेले असे खातील का तरी अरे माहिती मला म्हणे जे स्वस्त ते घ्या. ते म्हणजे आम्हाला हो द्या बिमाऱ्या हो द्या आणि आणा त्या बोलले नाही तू पन्नास जसं. चाळीस तुम्ही घरी रुपयाचं. चला, तुम्हाला बरोबर दाखवते काय तर. हा, ते घरी मला माहिती आहे ना. काय दाखवायचं तर मी आहे नाही तर घरी दाखवू काही अरे ती काय करणार आहे, ती मला टिफिन देणार नाही. ते काय म्हणतात मांदोडच होता, 2 तोंडी मांदोड इकडून घ्यायचं तिकडून इथं आलं तर भांडण झालं तुला भाकर अरे भाकर देत नाही, डबा नाही देत, आंघोळीला पाणी नाही देत. मला पाणी देत ठीक आहे, नाही. ठीक आहे. तुम्हाला तसं वाटेल आज तुमच्या बहिणी देतच सांगते नाही देणार मी काय करणार तुम्ही? आता डोक्यात काय पाणी नाही आलं देणार आता. तर आम्ही दुसरं लग्न लावून देऊ ना हा. आम्हाला किती लावा भांडण ना, तर. कसं लावतो तुम्ही लावू लग्न. कामावर मरणाच्या रांगा लागले मरणाच्या हा. पोरी आहेत. आणि वाटत नाही त्याचं लग्न झालं. एवढी मोठी आहे ना झापड झाले ना. धापड दिपड नको माई, आपण धापड दिपड काय कशाला. नाही करायचे आम्हाला धापड झिपड आम्ही एखादी काय? कशी आणू येडी वाकडी मग गरीबाची पोटी पाहिजे आपल्याला. बहिणीवाणी नंदन बिनन बहिणीवाणी नाही आणि मी आले प्रेमाने आले म्हणलं खायला हा. घेऊन चला तर खायला घेऊन चला. खायला करायला लागले अंड्याची भुर्जी करायला लागले भाकरी करायला लागले अशी कोणची भाव ही बसती आणि आई करा आणि यायला खाऊ पिऊ घाला काय नाही काय नाही तुमच्या आता करून चुकलं मला तुमच्या भावामुळे भांडण हा. करायला लागलं. आल्या आल्या तर पहिले बघायचं होतं काय आहे काय आणि येऊन नुसती बसलीच. अहो मी आले मी हात स्वतः करायचा ना नंदन आता हे बघा, बसलाय असं झालंय की नंदाने भाकरी करा आणि भाऊजाईला खाऊ घाला हेच बघा देवा. आता. मला म्हणलं नाही की मला स्वयंपाकच करून ठेवा आम्ही आमच्या नंदाच्या घरी गेलो काम करतो आम्ही त्यांनी दरारा दुसऱ्याच्या जीवावर हे नाही झालेले आता करायला लागलंय ना दुसऱ्याच्या काय जीवावर करणार असू नाही. कोणाच्या जीवावर असू बरं बाबा तू अहो, खायचे का तुला मला- ठिकाणी मला माहिती मला पण होतं खाऊ दे तू तुम्हाला. पण खाऊ दे. अंडी भुर्जी करायला लागले मटण काम करीना नाही आल्या आल्या चुगल्या करायची काय गरज होती तुम्हाला तुला मी हा, सांगितलं तर होतं एकदम मग भांडण नाही करायचं आपल्याला शांत जायचं होतं पण तो ना लय डोकं क्याव 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 चालत होतो त्यामुळे ना नेक्स्ट टाइम आणू नको मध्ये बसले तर नाही तर दोघं बहीण भावडायचं काय त्यामुळे ना- मी समोर असताना एवढे तर माझ्या पाठीमागं किती असतात त्यामुळे ना- तुझे नातेवाईक चुकले. तुला घ्यायला थोडं लागलो का आम्ही आमचं मग भाव- जाऊन गपचूप गपचूप बोलत बाबा राहा. आमच्या तू भावाला बोल मी चालू रे बाबा मग माझ्या डोक्यात ताण झाला मी चालू मी सोडून तुझं राहायचं मी चालू आता म्हातारपणाला भावाचं लग्न लावून द्या. हा देऊ आम्ही लावून आम्हाला लय मोठ्या पुरीत आमच्याकडे पाहिजे तेवढ्या पुरी आहेत पाहिजे तर अशा पोरी काय लगे आबाळकडूनच पडायला लागल्या तुमच्या आम्हाला भावासाठी. नाही आहे आमच्याकडे लय मोठ्या पुरीत बघा तर मी काय तुमच्या तोंडाला लागायला आले नाही मी याच्यामुळे तुमच्या घरी कधी येतच नाही मला येऊच वाटत नाही कारण की मला माहिती की तुम्ही लोक असेच करणार बरं, तर तुम्ही बरं- इथून पुढे बाहेर नवऱ्यासोबत पाठवणार तू निघ आता बजाल चल हा जाऊ दे तू निघ, बाबा. निघ. ती माझी बॅग कुठे निघ ते बॅग पैसे त्याच्यामुळे नाही, नाही, निघ निघ, चल. निघ तिला भाकरा नको तिला पाय